श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेची जनता पाण्यात आळ्या असतात ते पाणी पिती, हे तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु अशा शेकडो तक्रारी आहेत. काल इंद्रायणनगरमधल्या एका सोसायटीमध्ये सेक्टर नंबर 6 मध्ये त्या सोसायटीतल्या पाण्यामध्ये लाल लाल कलरच्या आळ्या आढळल्या. तक्रार नागरिकांनी तक्रार केली, महापालिकामध्ये पाहू बघू दखल घेत. अशा प्रकारच्या गेल्या 22-23 दिवसामध्ये जवळपास 470 तक्रारी महापालिकेच्या आहेत. महापालिकेमध्ये की गढूळ पाणी आहेत, पाण्यामध्ये आळ्या आहेत, पाण्याला दुर्गंधी येते. दापोडीला तर सांडपाण्याची दुर्गंधी येते पिण्याच्या पाण्याला दापोडी परिसरामध्ये. नंतर सर्वाधिक तक्रारी जवळपास ज्या आहेत त्या चिंचवडच्या परिसरातल्या, त्या जवळपास 90 तक्रारी चिंचवड परिसरातल्या. चिंचवड, वाल्हेकरवाडी आणि तो संपूर्ण परिसर, गुरुद्वारा तो परिसर आहे, त्याच्या खालोखाल तक्रारी आहेत अप्रभागमधला. आता कुठे किती तक्रारी वगैरे हा भाग वेगळा, परंतु अशा तक्रारी जर महिनाभरामध्ये 400-500 येत असतील तर या शहराचा हा प्रश्न किती गंभीर आहे. स्वच्छ पाणी पुरवठा, नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी देणं आता दिवसाआड देत आहेत. रोज देव म्हणून सांगितलं, नंतर हात वर केले, निवडणुका संपल्यावर हात वर केले. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं की रोज आम्ही देऊ शकत नाही. महापौर सांगतायत, महापौर रवी लांडगे सांगतायत की रोज नागरिकांना पुरेसं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आमचं पहिलं प्राधान्य राहील. प्रत्यक्षात स्वच्छ पाणी मिळत नाही, गढूळ आळ्यायुक्त पाणी मिळतं. ही फार मोठी सगळ्यात गंभीर तक्रार आहे या शहराची. शहराची लोकसंख्या पूर्वी 17 लाख होती 2011च्या जनगणनेनुसार. आता त्यांनी साधारण 30 लाख सांगितलेले आहे, पण प्रत्यक्षात ती 35 लाखाच्या आसपास आहे. पाण्याची गरज प्रति माणसी 140 लिटर याप्रमाणे जर पाहिलं तर आज शहराला जवळपास 750 MLD 750 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी पाहिजे. प्रत्यक्षात ते आहे किती 620 MLD, म्हणजे 130 MLD पाण्याची तूट आहे. लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढते, बांधकाम परवानगी ज्या प्रमाणामध्ये दिल्या जातात त्या प्रमाणात आपल्याकडे पाणी नाही. मग आपण बांधकाम परवानग्यावरती कुठेतरी रोक लावायला पाहिजे. परंतु ही मंडळी काय करतात, बांधकाम परवानगी देताना त्याच्यामध्ये त्यांना जी टक्केवारी मिळते ना, त्या टक्केवारीवरती यांचं जास्त लक्ष असतं. तिकडे जनतेला पाणी नाही मिळालं तरी चालेल. हा प्रश्न फार गंभीर आहे, तासभर याच्यावरती बोलता येईल एवढा आहे, पण आपल्याला थोडक्यात सांगायचं तुम्हाला विषय हा. बांधकाम परवानगी देताना बिल्डर लोकांकडे एक ॲफिडेव्हिट घेतात त्यांच्याकडून की जोपर्यंत महापालिकेकडून पाणी पुरवठ्याची सोय होत नाही तोपर्यंत इथे राहायला येणाऱ्या लोकांना पाणी आम्ही पुरवू. प्रत्यक्षात तसे ॲफिडेव्हिट दिलं, महापालिका त्यातून हात वर करते, स्वतः ती सुटका करून घेते. लोक बिल्डर फ्लॅट खरेदी करतात, कोटी कोटीचे फ्लॅट खरेदी करतात आणि पाण्याची बोंब असते. रावेत जा, ताथोड जा, पनवळे जा, वाकड जा, मोशी, चरली, चिखली सगळ्या ठिकाणच्या तक्रारी आहेत. आता पाण्यासाठी वरवर महाराष्ट्र टाइम्सने हा काल प्रश्न मांडलेला आहे. यापूर्वी सकाळने मांडला, लोकसत्ताने मांडला, प्रभातने मांडलाय, वारंवार हे चालू आहे. भामा आस्केड जे धरण आहे या संदर्भात 2017-18 पासून काम सुरू आहे, अजून काम होत नाही. पुणे महापालिकेने काम पूर्ण करून पाणी पुरवठा वाघोलीला सुरू पण केला. आपल्याकडे होत नाही का? राज्यकर्त्यांची टक्केवारी, प्रशासनाची टक्केवारी, त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवण्यापेक्षाही त्याच्यामध्ये टक्केवारी किती मिळेल याच्यात जास्त रस असतो. त्याचा परिणाम आहे लोकांना आजही गढूळ सांडपाण्याचा वास असलेलं आळ्यायुक्त पाणी लोकांना मिळते. त्याच्यामुळे शहरामध्ये आज वॉटर प्युरिफायरची विक्री फार मोठ्या प्रमाणावरती आहे. गढूळ पाणी, बेस्ट सिटी म्हणतो, स्मार्ट सिटी म्हणतो, स्वच्छ शहर म्हणतो, तसे पुरस्कारही घेतो, पण प्रत्यक्षात साधं स्वच्छ पाणी सुद्धा आपण देऊ शकत नाही. ही या राज्यकर्त्यांना राज्यकर्ते काय प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही आहे. बिल्डर लोकांकडून जर ते बांधकाम परवानगी देताना ॲफिडेव्हिट घेतात, त्याच्यात लिहितात की फ्लॅट विकताना महापालिकेचे पाणी मिळेपर्यंत आम्ही पाणी देऊ, असं लेखी आश्वासन. एकही बिल्डर पाणी पुरवठा करत नाही. परिणामी या नागरिकांना शहरामध्ये 5000 हाऊसिंग सोसायटी आहेत. या हाऊसिंग सोसायट्यांना उन्हाळा सुरू झाला की टँकरनी पाणी घ्यावं लागतं आणि त्याच्या पोटी एकेका सोसायटीला 2-2, 3-3 लाख रुपये महिन्याला टँकरचं बिल मोजायला लागतं. टँकर पूर्वी 700, 800, 900 रुपयाला मिळाला, आता 1200, 1500च्या खाली टँकर मिळत नाहीये. त्यामुळं जसं पनवेलला खाली घाटाच्या खाली टँकरचा व्यवसाय जोरात आहे, तसा पिंपरी चिंचवडला
या पाणी टंचाईमुळे टँकरचा व्यवसाय फुल फॉर्म आहे. सगळे टँकर पुरवठा करणारे जे आहेत ते सगळे राज्यकर्ते, आजीबाजी नगरसेवक, त्यांची कंपनी, त्यांचे बरोबरचे. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी तर हा उद्योग केला जात नाही ना, अशी एक शंका येते. महापालिका प्रशासन हे बिल्डर धार्जिना आहे, जनता धार्जिना नाही. जर त्यांना तशी काळजी असती तर त्यांनी तात्पुरते हे बांधकाम परवाने सुद्धा थांबवले असते. तिकडे बांधकाम परवाने देत आहेत आणि इकडे पाण्याची बोंब आहे, पाण्याचं कुठलंही नियोजन नाही. म्हणजे हे विषय फार गंभीर आहे. तो मी महापालिकेच्या वेबसाईटवर गेलो, तिथे त्यांची आकडेवारी पाहिली, पण एकूण पाहिलं गढूळ पाणी कुठं कुठं किती मिळतं, काय वगैरे वगैरे, त्याचे कारण काय, त्यात सगळं तपशीलवार आहे. सारथीवरती तुम्ही तक्रार करा, 24 तासाच्या आत तक्रार मिटली पाहिजे. काय होत नाही, आहे तशीच राहते. गढूळ पाण्यासंदर्भात आतामध्ये किती वेळा मी स्वतः तक्रारी केल्या. तात्पुरती पाहणी केली जाते, नाही म्हणे पाण्याची पाईपलाईन ती एकदा खंगाळून काढली, धुवून काढली की पाणी स्वच्छ येईल. अनेक ठिकाणी गटराची लाईन, सांडपाण्याची लाईन, पाण्याची पाईपलाईन ह्या बरोबरीत आहेत. प्रशासन कारण काय सांगतं की जुन्या पाईपलाईन झाल्या 30-40 वर्षापूर्वीच्या. अहो, 24 तास पाणी योजनेखाली या शहरासाठी अनेक ठिकाणी पाईपलाईन बदलल्या आहेत. आता ही कारणं कशी काय चालू शकतील? आणि त्या पाईपलाईन अत्याधुनिक पद्धतीच्या टाकलेल्या आहेत की एक थेंब सुद्धा पाणी त्याच्यातून गळती होणार नाही. तरी सुद्धा आज शहरामध्ये 40% पाणी गळती आहे. ती पाणी सुद्धा प्रशासन रोखू शकलं नाही. नुसती पाणी गळती जरी रोखली ना, तरी आहे त्या पाण्यामध्ये लोकांचं समाधान होऊ शकेल, एवढं पुरेसं पाणी मिळेल. पण जनता तक्रार करते, पण प्रशासन इतकं निगरगट्ट आहे. ते सांगते फक्त ज्या सोसायट्या पाणी पुरवणार नाहीत नागरिकांना त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. प्रत्यक्षात एका तरी बिल्डरवरती यांनी कारवाई केली आहे का असं आतापर्यंत दाखवावं. नाही केली. यापूर्वीचे महापालिका आयुक्तांनी ज्या बांधकाम परवाना दिल्या त्या रेकॉर्ड ब्रेक आहेत मागच्या वर्षीच्या. त्यांनी पाणी, या शहराला पाणी, पवना जलवाहिनीचा प्रकल्प रखडलेला आहे. 300 कोटीचं काम 1200 कोटीला गेलं, अजून काम पूर्ण नाही. भामा आसखेडचं काम 165 कोटीचं, आता ते जवळजवळ 200-250 कोटीपर्यंत जाईल. कारण ठेकेदाराला देताना त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी तुफान पैसे आणले, तुफान पैसे मारले. 70% काम पूर्ण झालं. ठेकेदाराने हात वर केले, म्हटलं मला काम जमत नाही, काम अर्धवट पडलं. आता पुन्हा नव्याने निविदा मागतोय, तर दुसरे कोणीही नवीन ठेकेदार द्यायला तयार नाहीत. महापालिकेला जुन्या ठेकेदाराच्या हातापाया पडावं लागतं की बाबा तूच हे काम पूर्ण कर. किती शरमनाक बाब आहे. मग आपले राज्यकर्ते या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. पुण्यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसेल जर पाण्याचे प्रश्न सोडले नाहीत तर. अजितदादा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस ते स्वतः सांगायचे, मुळशी धरणातून थेट बंद नळाने पाणी या शहराला देण्याचा माझा प्रस्ताव आहे. नंतरच्या काळामध्ये पाटबंधारे विभागाने असा प्रस्ताव तयार केला की ते पाणी धरणातून नदीत सोडणार, नदीतून आपण ते उचलायचं. त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. पवना जलवाहिनीचा जो प्रकल्प 2010 9 ऑगस्ट 2010ला बंद पडलेला आहे, तो पूर्ण केला पाहिजे. तो वेळेत पूर्ण केला पाहिजे. तो जर त्याच वेळेस पूर्ण केला असता तर 300-350-400 कोटी तो पूर्ण झाला असता. 1200 कोटी रुपये खर्च लागतोय. महापालिकेच्या तिजोरीत दमडा नाहीये. राज्य सरकारची तिजोरी खाली आहे. प्रकल्प पूर्ण करणार कसा? पाणीपट्टी किती मिळते? काल 31 मार्च आर्थिक वर्ष संपलं, 90 कोटी रुपये फक्त पाणीपट्टी मिळते महापालिकेला. पाणीपट्टी वसुलीसाठी जेवढा खर्च होतो ना, तेवढी सुद्धा पाणीपट्टी मिळत नाही. यांनी खरं तर मोफत पाणी द्यायला पाहिजे लोकांना. म्हणजे एकूणच संपूर्ण पाण्याच्या बाबतीमध्ये जे नियोजन आहे, राज्यकर्त्यांचा जो अभ्यास आहे, प्रशासनाचं जे दुर्लक्ष आहे, हे सगळं पाहिलं तर हा प्रश्न इतका गंभीर आहे. आणि ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, तुम्ही बोलत नाहीत. हाऊसिंग सोसायट्यांची यापूर्वी मी 2-3 मीटिंग चांगल्या अटेंड केल्या पाण्याच्याच प्रश्नावरती. त्यांना वारंवार दर निवडणुकीला आश्वासन दिलं जातं की तुम्हाला पुढच्या वेळेसपासून 24 तास पाणी देणार, तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवणार. प्रत्यक्षात ही निवडणूक लोकसभा गेली, विधानसभा गेली, महापालिका गेली. उन्हाळा आला की सगळेजण परत रस्त्यावर येतात. पाण्याचा प्रश्न जैसे थे असतो. आता वर्तमानपत्र बातम्या देऊन सुद्धा थकलेत. इतके आपलं प्रशासन निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. जेवढं त्याच्यावरती बोलत तेवढं कमी आहे. जन हो, या विषयावरती तुम्ही बोललं पाहिजे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. तुमचे आता नवीन निवडून आलेले जे नगरसेवक असतील
त्यांच्या घरासमोर त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन धरणं धरा, त्यांना विचारा, महापालिका विशेष सभा खास पाण्याच्या प्रश्नावरती तातडीने बोलवा आणि हा प्रश्न तुम्ही पुढच्या 4-6 महिन्यामध्ये निकाली लावा. जनमताचा रेटा निर्माण होत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. तुम्ही लोकांनी टॅक्स थकला तुमचा तर महापालिका तुमचं घर जप्त करते, पाण्याची पाणीपट्टी थकली तर पाणी जप्त, हे तुमचा नळ तोडला जातो. तुम्हाला पाणी द्यायची यांची जबाबदारी आहे, तुम्ही जाब विचारा ना त्यांना. आपण टॅक्स पेअर आहोत हे लक्षात घ्या. खास त्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. आता जास्त आकडेवारीमध्ये मी कुठे जात नाही, कुठे कुठे पाणी टंचाई आहे काय. महाराष्ट्राच्या बातमीमध्ये शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर, चिखली, म्हणजे थोडक्यात भोसरी विधानसभा मतदारसंघ अख्खा फुल पाणी टंचाई आहे. निवडणुकीला प्रचार केला, काय झालं? सगळे टँकर सुरू आहेत. वाकड, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व सोसायट्यांमध्ये टँकर सुरू आहेत. आणि मधल्या पिंपरी मतदारसंघामध्ये इथून तिथून पाहिलं तर गढूळ पाणी आहे. महापालिकेचं पाणी आलं, तुम्ही आज सकाळी पाणी आलं ते संध्याकाळी जर भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी पाहिलं तर खाली सगळा गाळ साठलेला असतो. पण राज्यकर्त्यांना कोणालाही त्याचं काही पडलं नाही. प्रशासन फक्त हो हो करतं. सारथीवरती 8888006666 या विषयाच्या तक्रारींचा पाऊस पडला पाहिजे. तुमच्या भागात अशी तक्रार असेल तर तुम्ही प्रशासनाला जा विचारला पाहिजे, तरच प्रश्न सुटेल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या सुरूच राहील. धन्यवाद.